अंकितने मरण्याच्या आधी हे लोकेशन सांगितलं होतं मला, म्हणून आले काही सापडतं का बघायला. मग काही सापडलं का? नाही. मला सापडलं. काय? बेईमानीचं उत्तम उदाहरण माझ्या समोर आहे मॅडम. काय बोलतोयस, तुला कळतंय विजय? सगळं कळतंय मॅडम. आता टप्प्याटप्प्यात मी तुम्हाला पूर्ण गोष्ट ऐकवतो. बडोद्यावरून जेव्हा आम्ही अंकितला घेऊन निघालो त्यावेळी फक्त 2 गाड्या घेऊन आम्ही निघालो होतो, बरोबर मॅडम? त्यातल्या पोलिसांच्या गाडीमध्ये आम्ही अंकितला घेऊन जाणार होतो, हेही बरोबर मॅडम. पण काय करणार, वाटेत आम्ही प्लॅन बदलला. गट फिलिंग. टेम्पोतून अंकितला आम्ही महाराष्ट्रात पाठवला आणि हे फक्त जमदाडेला माहिती होतं मॅडम. आता मला सांगा, जर जमदाडे गद्दार आहे तर तिने पोलिसांच्या गाडीवर हल्ला करून घेतला, म्हणजे स्वतःच्याच गाडीवर हल्ला करून घेतला, जे की तिला माहिती होतं की अंकित या गाडीत नसून तो त्या टेम्पोतून गेलाय, तरी ती का हल्ला करून गेली? याचा अर्थ मॅडम, जो हल्लेखोर आहे त्याला अर्धवट इन्फॉर्मेशन होती. त्याने एवढंच ऐकलं की पोलिसांच्या गाडीतून अंकितला घेऊन जाणार आहेत आणि म्हणून त्यांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. जमदाडे निर्दोष आहे मॅडम, कारण तिला खरी इन्फॉर्मेशन माहिती होती. आणि तिचं फोन कॉल रेकॉर्ड्स चेक केलेस? येस मॅडम, केले ना. दादरचे गायनेकोलॉजिस्ट कुलकर्णी डॉक्टर, त्यांच्याकडे तिची ट्रीटमेंट चालू आहे मॅडम. पुरावे आहेत माझ्याकडे. आणि तुम्ही काय म्हणाला होता? जमदाडे, एवढ्या सगळ्या पैशाचं तू काय केलंस? 2 BHK फ्लॅट घेतलास का विथ टेरेस? बँक स्टेटमेंट्स आहेत मॅडम नवरा बायकोचे माझ्याकडे. 1 काळा रुपया नाही त्यांच्याकडे. याचाच अर्थ जमदाडे निर्दोष आहे मॅडम. आता विषय असा आहे की तुम्हाला एवढी घाई का झाली आहे जमदाडेला अडकवण्याची, आणि तुम्ही अंकितचा खून का केलात? ताई, बऱ्या आहात ना? खूप हिमतीच्या आहात तुम्ही. मोठ्या संकटातून बाहेर आलात. मला माहित नाही तुमच्यावर कोणी हल्ला केला, पण तुम्हाला माहित असेल, कोणावर संशय असेल तर प्लीज पोलिसांना सांगा. मी एवढंच सांगायला आले की लवकर बऱ्या व्हा. आणि तुम्हाला सूड घ्यायचा असेल तर तो माझ्यावर घ्या. माझ्या घरच्यांना यात आणू नका. माझ्या मुलीला शोधून द्याल म्हणून मी तुमच्याकडे आले, तुमच्यासाठी काम करायला तयार झाले. पण ती सापडण्याऐवजी काहीतरी विचित्रच गोष्टी घडल्या. एक रिक्वेस्ट करू? माझ्या मुलीबद्दल तुम्हाला काहीही माहित असेल, अगदी छोटीशी गोष्ट जरी माहित असेल ना, तरी प्लीज प्लीज मला ती सांगा, किंवा पोलिसांना तरी सांगा. सॉरी, हे सगळं मी आत्ता बोलायला नकोय. तुम्ही आराम करा, काळजी घ्या. येते. तू खूप गंभीर आरोप करतोयस विजय माझ्या. तुला कळतंय तू काय बोलतोयस? माझा तर्क जे काही सांगतोय तेच मी बोलतोय मॅडम. विषय असा आहे की अंकितच्या रूम मधून शेवटच्या बाहेर पडणाऱ्या तुम्हीच होता. त्यानंतर दुसरं कोणी तिथे गेलं नाही. म्हणून त्याचा खून मी केला असं सिद्ध होत नाही. सिद्ध होत नाही मॅडम. पण जेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं फोनवर मी स्टेटमेंट घेऊ का, तेव्हा तुम्ही मला काय सांगितलं की तो थकलाय, तू घरीच थांब, बरोबर? पण त्याच रात्री तुम्ही त्याच्या खोलीत गेला होता. नाही, हे मला गुरुडनी सांगितलंय बरं का. मी त्याला घरी जाताना गुड नाईट म्हणायला गेली. त्याच्याने काहीच सिद्ध होत नाही विजय. तो मुलगा घाबरला होता. आपण त्याला ट्रिपल मर्डर, किडनॅपिंग आणि ड्रग रॅकेटमध्ये साक्षीदार म्हणून उभं करणार होतो. त्याचे वडील गुन्हेगार आहेत, त्यामुळे त्याला माहिती आहे की एकदा का पोलीस आणि गुन्हेगार मागे लागले की आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्याचं त्याला प्रेशर आलं होतं.
सहन झालं नसेल त्याला ते, आणि म्हणून त्याने सुसाईड केलेली. जमदाडे निर्दोष आहे म्हणून मी दोषी ठरत नाही, आणि मुळात तुला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. कारण तू विसरत असशील, मी विसरत नाही. मी तुझी सिनियर आहे. तुला जमदाडेच्या घरी कारवाई करायला सांगितली होती, मी रेट टाकायला सांगितली होती, पण तू सिनियर्सच्या ऑर्डर्स फॉलो करत नाही. त्यामुळे तुझ्यावर मला कारवाई करायला लागली. विजय, तू विसरत असशील, मी विसरत नाही. मी तुझी सिनियर आहे, लक्षात ठेव. चहा घेणार का? नको सर, ऍसिडिटी होईल. मलाही झाली डिपार्टमेंटची. सर, डिपार्टमेंटमध्ये काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. काल मला मॅडमनी कोंबडीसारखा सोडला, आणि आज मला परबांचा फोन आला की सस्पेन्शन कॅन्सल होतंय, तशी ऑर्डर काढायला सांगितलीये. अभिनंदन तुझा. सर, माझ्यावरचा संशय दूर झालाय ना सर? सर, असं तर नाही ना की माझी नोकरी जाऊ नये म्हणून तुम्ही माझा संशय स्वतः जमदाडे, तुला दत्तक घेतलंय का मी? का आमच्या रेशन कार्डावर तुझं नाव आहे का? तुझं नाव जमदाडे विजय भोसले असं आहे? सर, माझं नाव सीमा आहे, जमदाडे माझं आडनाव आहे. ऐक ना, त्या अंकित मोहितेला बडोद्यावरून आपल्याला महाराष्ट्रात आणायचं होतं. हे प्लॅनिंग आपण करत होतो तेव्हा 2 गाड्या रेडी करायच्या, एक पोलिसांची. मॅडम, तुम्ही इथे तुला म्हणाले होते ना मी, आय एम लीडिंग फ्रॉम द फ्रंट नाव. लेट्स डिस्कस द प्लॅन. काय काय आहे, काय करायचंय? मॅडम सांगतो ना तुम्हाला, 5 मिनिटं झालं. एक महत्वाचं काम आहे, तेवढं करून येतो, लगेच प्लॅन सांगतो. विजय, मी जायला सांगितलेलं नाहीये तुला. विजय, त्यानंतर काय? बोला ना सर. झोपली नाहीस? झोप लागतच नाही हल्ली. साऊचे विचार येतात, आणि ती नसण्यामुळे ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ना, त्या सगळ्या आठवत राहतात. साऊ सापडेल या भाबड्या आशेवर मी त्या ताईच्या दारात उभी राहिले. आपली मुलगी ती मिळवून देईल म्हणून त्या दलदलीत शिरले. मी एक साधी शिक्षिका आहे, मुलांचं भविष्य घडवणारी एक गृहिणी आहे, जी आपला संसार इमाने इतबारे करते. ती या गुन्हेगारांकडनं मदत घ्यायला लागली, आणि काय उपयोग झाला त्याचा? तोही दरवाजा बंद. आता ती ताई वाचेल का? ती वाचली तर ती आपल्याला मदत करेल का? काही कळत नाही. साऊ हरवल्यानंतर जी मनस्थिती होती ना, जे प्रश्न पडले होते ना, एवढ्या सगळ्यानंतर मी पुन्हा तिथेच येऊन ठेपले. उठ. उठ उठ. काय झालं? लेट स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग. म्हणजे आपल्या आयुष्यातल्या काही क्षणांची उजळणी करूया. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतील ग,
जे आपल्यासाठी खूप ऑब्वियस असतील पण खूप मोठा सिग्निफिकन्स ठेवून असतील, इम्पॉर्टंट असतील, आपण मिस आउट करत असू. कदाचित त्या गोष्टींमुळे आपली सावनी आपल्याला परत मिळेल. ओके, लेट स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग. मी आणि साऊ तिला सांगितलेलं पार्टीच्या लोकेशनला पोहोचल्यानंतर करंट लोकेशन शेअर केलं बोरीने. कर्जत तू शोधलंस, सापडली, आता मला शोधू दे. सावनीची कॉलेजमध्ये एकच बेस्ट फ्रेंड. एक मुलगा तिला फॉलो करत होता, जेरम डिकोस्टा. ह्याच्याच सांगण्यावरून तुझ्या पोरीला पार्ल्यातून उचलली आणि बोरिवलीच्या साईडला पाठवली. कोण आहे हा? राघोबा झेले. बरी आहेस का ताई? ओळखलंस का मला? विजय भोसले, भाऊ तुझा. काय गंमत आहे बघ, आपलं ते अमिताभ बच्चनच्या पिक्चर सारखं झालंय. भाऊ पोलिसात आणि बहीण अंडरवर्ल्डची डॉन. अगं हस की जरा, तुझं प्रेशर कमी करायला आलो. टेन्शन न घेऊ, मी आहे आता इथं. चल ताई, स्टेटमेंट तर तुला द्यावं लागणार, नाही का नाही? चल मला पटकन सांगून टाक, काय झालं? हे गळ्यावर जी काय लक्ष्मण रेषा तुझ्या आखली आहे ती कुणी आखली? कुणी केलंय एवढं बारीक नक्षीकाम? बाई होती की पुरुष होता? एकटं कोणी आलं होतं की असे ग्रुपने आले होते तुला मारायला? वार कसा केला? पुढून केला की मागून केला? काय 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 झालं सांग बरं ताई. शिर्के, ताईच्या टेलिफोनची केबलच कापली ना कुठेतरी. कशी गाजी तू ताई? हा, ऐकलं तू पॅड दर, लिहून दे मला. चल, तुला काय म्हणायचंय ते लिहून दे. कुणी केलं होतं, वार कुणी केला, लिह. वाचा. चल पुट म्हणे, चल पुट. काय करू मी तुझं? हा, अगं भज्याला शिवून आली ना, मात का उतरत नाही बा? नाही का नाही? हे बघ ताई, स्टेटमेंट तर तुला द्यावं लागणार, त्याच्याशिवाय गत्यंतरच नाही ना. आराम कर, नंतर दे मला स्टेटमेंट, नो प्रॉब्लेम. ती कुठे आहे तुझ्या बरोबरची फुलभाजी? कुठे काय करत? काय ते नाव? आंगडू, बांगडू. बांगडू बांगडू कुठे आहे? ताईला राग आला बर का, ताईला राग आला बर का. आला 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 आला. ताई, तुला किती राग आला ना तरी त्या फुलभाजीला मी बॉम्ब नाही म्हणणार. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. तू आराम कर. हे बघ, तुला जरा बरं वाटावं म्हणून जोक केले मी. हा, आराम कर, पण स्टेटमेंट दे आम्हाला. चल फुट.
बांगड्या ही मांजर लईच वाघिणीसारखी डरकाळ्या फोडायला लागली रे. मला भेटायला यायचं म्हणते. येऊ दे ना तिला, त्या वाघिणीची शिकारच करतो बघा. आत्ता नाही बांगड्या, मला बोलायचंय तिच्याशी. ताई तुला बोलायचंय, एवढी धंद्याची वाट लावली तिने आणि तुला अजून बोलायचंच आहे. बांगड्या आवाज खाली आहे. तुझं ना लय प्रेम आहे मास्तरींवर. तुला काय शाळेत जायचंय तिच्या? अरे बाबा आपला हिसाब करायचा आहे मला तिच्या बरोबर. मग हिसाब कर ना, घरी बोलून काय सत्कार करणार आहे? हे बांगड्या, पोलिसांनी आपले 2च अड्डे पकडलेत, अख्खा धंदा नाही पकडला. पण ते पकडू शकतात कारण त्या मास्तरनीकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे आपली. ती इन्फॉर्मेशन एकदा जरा माझ्या हातात पडू दे, मग बघ तिला स्वतःच्या हाताने ठोकते का नाही ते. पण बांगड्या तू नको थांबू इकडं, मला एकटीनं बोलायचंय तिच्याशी. काय म्या थांबणार इथं? तू लय राडा करतो. जा चल जा. गुड मॉर्निंग सर. वा प्रमोद, परत आलास? हो सर. मुलगी झाली ना? हो सर. अभिनंदन. लक्ष्मी आली बाबा तुझ्या घरी. बरी आहे का मुलगी? हो सर. व्हेरी गुड. जय हिंद सर. सब इन्स्पेक्टर सीमा जमदाडे, वेलकम बॅक. थँक्यू सर. वादळ कुठे आहे? केबिन मध्ये सर, आज शांत आहे. तू सुधारणारच नाही ना जमदाडे. त्या माझ्या पण सिनियर आहेत की नाही, मग तू कसं बोलायला पाहिजे? नाही नाही, मी काही विचारीन, मी वादळ म्हणीन, मी काही म्हणीन, तू उत्तर नीटच द्यायचंय. सर चहा. हे बघा, तुम्ही दोघं परत आल्याचा आनंद झालाय मला, पण म्हणून एका चहावर भागू नका दोघं. जमदाडे तू चहा. प्रमोद, अरे तो हुशार आहे तुझ्यापेक्षा. बाळा, तुझ्या मेहता मॅडमचा फोन आला होता. मॅथ्स मध्ये तुझी प्रगती खूप स्लो आहे. असं कसं चालेल? पीसीबी मध्ये चांगलं पाहिजे ना आपल्याला, तर ऍडमिशनला उपयोग होईल आपल्याला, हो की नाही? तुला ते क्लासमध्ये शिकवलेलं कळत नाहीये का? आपण क्लास बदलूया का तुझा? सर. मॅडम, एक काम कर, तू ना आता अभ्यास करत बस. मी तुला संध्याकाळी फोन करते. ओके बाळा, चल बाय बाय. मॅथ्स कच्चं असेल तुमच्या मुलाचं तर त्याला पीसीएम साठी फोर्स करू नका. माझं बोलणं ऐकलंस का तू बाहेरून? हो. जसं तुम्ही माझं आणि जमदाडेचं अख्खं प्लॅनिंग ऐकलं माझ्या केबिनच्या बाहेर. जसं तुम्ही माझं आणि जमदाडेचं अख्खं प्लॅनिंग ऐकलं माझ्या केबिनच्या बाहेर. दोन गाड्या रेडी करायच्या, एक पोलिसांची ज्यामध्ये मी आणि बोराडे असेल, दुसरी एक कॉमन गाडी, साधी गाडी ज्याच्यामध्ये तू असशील आणि कदम असेल. बरोबर? अंकितला सावकाश, एकदम शांतपणे, आवाज न करता, या कानाची त्या कानाला खबर नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने उचलायचं. गॉट इट? हो सर. प्लॅन काय आहे सर? प्लॅनच सांगतो ना मी. हायवेला जेव्हा आपण पोहोचू तेव्हा हायवेच्या अलीकडून एक टर्न जातो, तिथे ढाबा सदृश्य एक जागा आहे. त्या जागी आपण जाणार. साध्या गाडीमध्ये बसलेला अंकित तिथून उतरणार, पोलिसांच्या गाडीमध्ये बसणार आणि साधी गाडी निघून जाणार. त्यानंतर आपण अंकितला घेऊन सेफली महाराष्ट्रात गेला. मॅडम, तुम्ही इथे तुला म्हणाले होते ना मी, आय एम लीडिंग फ्रॉम द फ्रंट नाव. लेट्स डिस्कस द प्लॅन. काय काय आहे, काय करायचंय? मॅडम सांगतो ना तुम्हाला, 5 मिनिटं झालं. एक महत्वाचं काम आहे, तेवढं करून येतो, लगेच प्लॅन सांगतो. विजय, मी जायला सांगितलं नाहीये तुला. विजय,